नमस्कार मैत्रिणींनो. तर 400 स्टॉल कुठे आलेत बरं? चला मी दाखवते, त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. 400 स्टॉल आलेले आहेत. कुठं आलेत, काय आलेत, सगळं सांगणार आहे मी ह्या व्हिडिओमध्ये. तर आत्ता आम्ही आलो आहे इथे, तर पुण्यामध्येच आहे. आणि जे पुण्यात राहतात त्यांना माहिती असेल, सिंचन नगर तिथे आलेले आहे हे 400 स्टॉल. आणि खूप व्हरायटीज, खूप सगळ्या वस्तू ज्या आपल्या संसारासाठी लागतात, किंवा ग्रोसरी असते, कपडे असतात, फर्निचर असतं, भांडी, सगळ्या गोष्टी, खाण्यापिण्याच्या सगळ्या गोष्टी इथे आलेल्या आहेत. स्टॉल 400 स्टॉल आहेत. आणि खूप छान असं त्यांनी सोय केलेली आहे. म्हणजे एवढं पावसाचे दिवस आहेत, पण एकदम भारी केलेलं आहे. खालीसुद्धा तुम्हाला दिसत असेल मॅट वगैरे, खूप व्यवस्था अशी केलेली आहे आपल्यासाठी. तर आवर्जून जवळपास कोणी असेल तर नक्की एकदा भेट द्या. आम्ही तर गेलो होतो, खूप छान वाटलं. आणि दरवर्षी येत असतं हे एक्झिबिशन म्हणतात, तर आम्ही दरवर्षी जातो. तर आता सगळ्यात अगोदर तुम्ही पाहिलेच असेल, फर्निचर होतं. म्हणजे तिथे सोफे वगैरे होते, कपाट होतं. आता इथे वुडनचं चौरंग किंवा पाट, पोळपट ह्या सगळ्या वस्तू आहेत ह्या साईडला मागच्या. आणि इथे शोपीस आहेत, घरामध्ये आपण हॉलमध्ये ठेवू शकतो. खूप छान अशा वस्तू आहेत. इथे बघू शकता तुम्ही लॉकर वगैरे. आणि कसं असतं, दुकानात जर आपण गेलो तर एवढ्या व्हरायटी आपल्याला बघायला मिळत नाही, पण इथे खूप व्हरायटी असतात. खूप वेगवेगळ्या पद्धती, जे मार्केटमध्ये लेटेस्ट आलेलं असतं ते सगळ्यात अगोदर इथे एक्झिबिशनमध्ये आपल्याला दिसतं. मार्केटमध्ये आपल्याला दिसायला म्हणजे थोडा वेळ लागतो, म्हणजे आपल्यापर्यंत यायला त्या वस्तू. पण जेव्हा कुठलीही वस्तू मॅन्युफॅक्चर होते तेव्हा इथे एक्झिबिशनमध्ये ती आलेली असते, तो स्टॉल आलेला असतो. आहेत पुढे दाखवते मी तुम्हाला, खूप वेगवेगळं. आता मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल की मी इथून काय काय घेतलं आहे ते. आणि एक असं घेतलं आहे कपडा, आपण किचन वट्यावरती आपण यूज करू शकतो. म्हणजे तो वॉशेबल पण नाही आहे, म्हणजे त्याला आपण साबणसुद्धा लावू शकत नाही, साबणसुद्धा लावायची गरज नाही असं ते सांगत होते. फक्त पाण्याने पिळायचं आहे. आणि ऑइल वगैरे काहीसुद्धा गॅसवरती सांडलेलं असलं की ते पुसलं की सगळं निघून जातं, आणि तो कपडासुद्धा तेलकट होत नाही. एवढं नवीन आलेलं आहे की हे पहिल्यांदाच बघायला मिळालं असं तरी मी म्हणेन. आता इथे ज्वेलरी आहे, तर ही ज्वेलरी आपण बीचवरती घालू शकतो. ही ज्वेलरी आहे ह्या पद्धतीची, बीचवर घालण्यासाठी. तर ब्रेसलेट वगैरे आहेत, शिंपल्यांपासून बनवलेले काही आहेत ज्वेलरी. खूप छान अशी ज्वेलरी आहे. आता इथे तुम्ही बघू शकताय फर्निचर आहे परत एकदा, पण हे वेगळं वुडनचं आहे. आता याचं नाव नाही मला माहिती, पण तुम्ही बघू शकता कसं बनवलं आहे हे, किती डोकं वापरून बनवलं आहे. खूप सुंदर असं दिसतंय. आता इथे डायनिंग टेबल बघा, आणि इतकं हेवी आहे, खूप जड आहे वजनसुद्धा, आणि रेटसुद्धा पण खूप जास्तच आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता मूर्ती, गाईची मूर्ती आहे, परत कासव आहे. आता आपल्याला दिवाळीमध्ये ह्या मूर्तीची पूजा करावी लागते, वसुबारसच्या दिवशी.
इथे धूप लावायचं आहे. दिवे आहेत खूप वेगवेगळ्या पद्धतीत, खूपच व्हरायटी. आणि हे आपण ह्याच्यामध्ये कॅन्डल वगैरे लावून हॉलमध्ये ठेवू शकतो दिवाळीत. आता इथे मूर्ती आहेत, वरती गणपतीची मूर्ती आहे. यामध्ये पणत्या ठेवल्यावर खूप सुंदर दिसेल. खूप छान अशी मूर्ती आहे गणपती बाप्पाची. आणि इथे राधाकृष्ण. किती छान असं बनवलेलं आहे, खूपच सुंदर. इथे राम लक्ष्मण सीता ह्यांची मूर्ती आहे. इथे छोट्या छोट्या मूर्ती आहेत. आता दुसरा स्टॉल, शेजारी शेजारी स्टॉल आहेत हे सगळे. आता इथे भांडी आहेत. आणि प्लॅस्टिकपेक्षा ही भांडी जरी आपण वापरली तर चांगलंच आहे. मी तर मुलांना नेहमी अशी भांडी आणते जेवायला, कारण त्यांना पण जरा भारी वाटतं मग. आणि माझा एक रेसिपीचा चॅनल आहे, त्याच्यामुळे मला ही भांडी लागतात, त्यामुळे मी इथे घेत असते. आणि ही वेटवरती मिळतात आपल्याला, अशी नगवरती नाही. म्हणजे प्रत्येक भांड्याची प्राईस वेगवेगळी असं पण नाही. ही नगवर ह्याच्यावरती वेटवरती असतात. 500 रुपये किलो असं मिळतं. मग त्याच्यात जेवढी बसतील तेवढी, पण 1-2च बसतात, कारण ह्याला वेट पण खूप जास्त असतं. आणि छोटा जर बाऊल घेतला तर मग 5-6 बाऊल बसतात 1 किलोमध्ये. आता ही प्लेट, ह्याचं वजन केले. आता ह्या बाऊल घ्यायचेत, ह्याचं वजन बघू आपण. आता मी हे 4 घेतलेत. आता ह्याचं वजन तुम्ही बघू शकताय, अर्धा किलो वजन आहे त्याचं. ह्या पण प्लेट खूप सुंदर आहे, कोणती घ्यावा ते कळत नाही, आपणच कन्फ्यूज होऊन जातं. पण खरंच खूपच सुंदर असं सगळ्याच वस्तू आहेत, नाव ठेवण्यासारखं काही सुद्धा नाही. आता तुम्हाला दुसरा स्टॉल दाखवते कशाचा आहे. आता इथे झोपाळे वगैरे आहेत. आपली जर गॅलरी मोठी असेल तर आपण हे ठेवू शकतो. त्यानंतर इथे पाय पुसणे वगैरे, आणि इथे पडदे आहेत, मॅट आहेत. त्यानंतर इथे बेडशीट आहेत. आणि ही लोक खूप लांबून येतात, गुजरातवरून येतात, जयपूरवरून खूप लांबून ही लोक आलेले असतात इथे. आणि हे एक्झिबिशन 8 दिवस असतं, 8-10 दिवस असतं. तर मी इथे बसले होते, कारण चालून पण आपले पाय दुखायला लागतात. खूप मोठं आहे हे एक्झिबिशन, खूप मोठ्या जागेमध्ये आहे, त्यामुळे आपल्याला कळतसुद्धा नाही की आपण किती चालतो आहे ते. आता इथे पडदे आहेत कॉटनचे, व्हाईट कलरचे सुंदर पडदे आहेत. आणि मी इथला आवाज नाही घेतला, कारण आता एवढी लोक, तिथल्या लोकांचा खूप जास्त आवाज येतो, त्यामुळे मी तो आवाज सगळा बंद केला आणि व्हॉइस ओव्हर देते. आता इथे टेबल आहेत, आपण याला स्टडी टेबल पण म्हणू शकतो किंवा डायनिंग टेबल पण म्हणून यूज करू शकतो जेवण वगैरे करण्यासाठी.
तर हा फोल्डेबल आहे. जर आपल्या घरात जागा कमी असेल तर आपण याला फोल्ड करून ठेवतो किंवा मग हा टेबल आपण यूज करू शकतो. चांगला ऑप्शन आहे आणि त्याची क्वालिटी पण खूपच सुंदर दिसते. त्यानंतर आता इथे छान अशा मूर्ती आहेत छोट्या छोट्या आणि इथे फ्रेम आहेत. खूपच छान अशा मूर्ती किंवा आपण हे हॉलवरती हे लावू शकतो. हे साईडला दिसते हे हॉलमध्ये. त्यानंतर इथे परत टेबल आहेत फोल्डिंगचे, स्टडी टेबल आहेत ते छोटे छोटे मुलांसाठी आणि इथे चेअर आहेत. त्यानंतर इथे परत वुडनचं चॉपिंग बोर्ड आहे. बरंच काय काय आहे. छोट्या छोट्या पेट्या आहेत. आणि त्यानंतर आता इथे आम्ही ड्रेस बघणार आहोत. तर आता दिवाळी पण आली आहे, मग शॉपिंग पण करायची. तर मी अजून एक व्हिडिओ टाकणार आहे. हा व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यामुळे ह्या व्हिडिओला माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे पुढचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत त्याचं नोटिफिकेशन लगेच येईल. आणि त्या व्हिडिओत खूप खाण्याच्या दाखवणार आहे, खाण्याचे पदार्थ वगैरे, त्यामुळे सबस्क्राईब नक्की करा. आवडला तर लाईक करा. आता इथे खूप सुंदर असे ड्रेस मटेरियल आहेत. हे रेडीमेड नाही आहेत, हे ड्रेस मटेरियल आहेत. आणि व्हरायटी पण बघू शकता तुम्ही आणि क्वालिटी पण एकदम छान अशी आहे. तर ह्याचे पार्ट 1 आणि पार्ट 2 मी असं बनवते, कारण खूप मोठा व्हिडिओ बघायला पण लोक कंटाळा करतात. मी काय काय घेणार आहे ते पण मी एका व्हिडिओमध्ये दाखवेल, किंवा काय काय घेतले ते. कोणता घ्यावा ते कळत नाही, कारण सगळेच ड्रेस मटेरियल खूपच सुंदर आहेत. त्यामुळे आपलं मन कन्फ्यूज होऊन जातं. धन्यवाद.